नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत प्रकरण 4 मराठी आणि युरोपियन वसाहत या पाठाला सुरुवात करणार आहोत. यामध्ये मराठी सत्ता व युरोपियन वसाहत यांमधील संबंध, तह व संघर्ष पाहणार आहोत. यामध्ये शिवकालीन व पेशवेकालीन या दोन भागांमध्ये अभ्यास करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युरोपियन वसाहत विरुद्ध मराठ्यांचे धोरण तसेच आदिलशाह, कुतुबशाही, अफगाणी व मुघल या सत्तेचे आव्हान पाहणार आहोत. युरोपियन वसाहत फक्त व्यापार करायला आली नव्हती तर राज्य करायला आली होती. छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांविरुद्ध कटकारस्थान कसे करता येईल व मराठ्यांचे शत्रू सोबत घेऊन व्यापार व सत्तेवर नियंत्रण कसे करता येईल याचा प्रयत्न युरोपियन वसाहत करत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपियन वसाहतवादांना आपल्या मराठी सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणते प्रयत्न केले हे आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वसाहतवादविरोधी धोरण हा मुद्दा पाहणार आहोत. युरोपियन व्यापारी भारतात व्यापाराच्या नावाखाली आले, पण त्यांच्या मनात केवळ व्यापार नव्हता. भारतात सत्ता स्थापन करण्याचा त्यांचा गुप्त हेतू होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हा डाव खूप आधीच ओळखला होता. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी महाराजांनी परकीयांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून त्यांचा ठाम प्रतिकार केला. फक्त जमिनीवरच नव्हे तर समुद्रावरही स्वराज्याचे वर्चस्व निर्माण करण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी बलाढ्य मराठी नौदल उभारले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, उंदेरी यांसारखे जलदुर्ग बांधून समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण मजबूत केले. परकीय व्यापारावर नियंत्रण महाराजांना माहीत होते की पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज हे सर्व भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले होते. यामध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज भारतात आले. त्यांचा प्रवास तराजू ते तलवार आणि तलवार ते तख्त असा झाला. म्हणजे व्यापारापासून सुरुवात करून त्यांनी लष्करी ताकद वाढवली आणि शेवटी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. इतिहासात पोर्तुगीजांना फिरंगी असे म्हटले जाते. भारतीय युरोपियन वसाहतवाद्यांना फिरंग का म्हणायचे? फिरंग म्हणजे पोर्तुगीजांची तलवार आणि फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक. शिवाजी महाराजांचे कठोर नियम. छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपियन व्यापाऱ्यांसाठी काही स्पष्ट नियम घालून दिले. 1. जलदुर्गांच्या जवळ त्यांना जागा देऊ नये. 2. खाडी किंवा समुद्रकिनाऱ्यालगत वसाहत उभारण्याची परवानगी देऊ नये. 3. शत्रूच्या प्रदेशावर स्वारी करताना परकीय व्यापारी सापडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करावा. 4. त्यांना मजबूत दगडी किंवा पक्क्या इमारती बांधण्याची परवानगी देऊ नये, कारण भविष्यात अशाच इमारती किल्ल्यांचे रूप घेऊ शकत होत्या. आर्थिक धोरण 1. शिवाजी महाराजांनी फक्त लष्करीच नव्हे तर आर्थिक पातळीवरही परकीयांना रोखले. मिठाच्या व्यापारावर त्यांनी जकात लावली. यामुळे परकीय व्यापारावर नियंत्रण आले आणि स्वराज्याचा महसूलही वाढला. मराठी नौदलाचे महत्त्व. 1. मराठी नौदलामुळे समुद्रमार्गावरील व्यापार सुरक्षित झाला. 2. परकीय जहाजांवर लक्ष ठेवता आले. 3. सागरी किल्ल्यांचे संरक्षण अधिक मजबूत झाले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे युरोपियन सत्तांना समुद्रमार्गाने सहज प्रवेश करणे कठीण झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर दूरदृष्टी असलेले राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी व्यापार, संरक्षण, नौदल आणि अर्थकारण यांचा योग्य समन्वय साधत मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण यशस्वीपणे राबवले. याच दूरदृष्टीमुळे स्वराज्य समुद्रावरही सक्षम बनले आणि मराठा साम्राज्याचा भक्कम पाया रचला गेला. मित्रांनो, हा विषय महाराष्ट्र राज्य मंडळाच्या 12वी इतिहासाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चाले नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.